जय महाराष्ट्र भावांनो, तुमचा भाऊ घेऊन आला एकदम जबरदस्त व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशनवरती. तर आजचा व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे, कारण तो आपण बीटसिंग इफेक्टवरती बनवलेला आहे. आणि हा जो व्हिडिओ तो आपण अलर्ट मोशन ॲप्लिकेशनवरून बनवलेला आहे. भावांनो, आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटूनच जाईल. तर आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करायचं आहे आणि चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सुरुवातीला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग मराठीमधून शिकवत असतो. तर आपला जराही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघून घेऊ. ओके, तर चला भावांनो, तुम्ही अलर्ट मोशनमध्ये आपला बीटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करायचा आहे आणि बीटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल. तर इथून आपण व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जाऊन विवलवरती जाऊन आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते आपल्याला इथे ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर हे ऑडिओ सॉन्ग आपल्याला सर्वात खाली खेचून घ्यायचं आहे आणि ही वायर क्रिएशनची लेअर इथून आपल्याला डिलीट करायची आहे. लेअर डिलीट केल्यानंतर आपण आता इमेजेस ॲड करून घेणार आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि आपला जो मटेरियलचा फोल्डर आहे तो आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपली फर्स्टवाली इमेज आपल्याला इथे ॲड करायची आहे आणि त्याच्यानंतर थ्री डॉटवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बीटपर्यंत इमेज आपल्याला खेचून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपली पुढची इमेज आपल्याला इथे ॲड करायची आहे. तर पुढची इमेज आपण इथून ॲड करायची आहे आणि थ्री डॉटवरती जाऊन सेम प्रोसेस आपल्याला फुल स्क्रीन करायची आहे आणि नेक्स्ट बीटवरती येऊन एक्स्ट्रा झालेली इमेज आपल्याला इथून ट्रिम करायची आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला शेवटपर्यंत 2 बीटच्या मध्ये सगळे इमेजेस ॲड करायचे आहेत. तर मी सगळे इमेजेस ॲड करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो. ओके, तर चला भावांनो, अशा प्रकारे आपण 2 बीटच्या मध्ये सगळे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत. तर त्याच्यानंतर आपण इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन आपण जो मटेरियलमध्ये तुम्हाला बॉर्डर दिलेले आहे ते आपल्याला इथे ॲड करायचे आहे. बॉर्डर ॲड केल्यानंतर आपल्याला थ्री डॉटवरती जाऊन स्ट्रेट टू कॉम्पोजिट एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत ती बॉर्डर आपल्याला खेचून घ्यायची आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपण जे इमेजेस ॲड केले त्या इमेजेसला आता आपण इफेक्ट देऊन घ्यायचे आहेत. तर त्यासाठी तुम्ही अलर्ट मोशनमध्ये आपला शेक इफेक्टचा जो प्रोजेक्ट आहे तो इम्पोर्ट करायचा आहे आणि इथून आपला इफेक्ट नंबर 1 इथून कॉपी करायचा आहे. इफेक्ट नंबर 1 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे आणि आपली जी पहिली इमेज आहे, जी मोठी पहिली इमेज आहे, त्या एका इमेजला फक्त आपला इफेक्ट नंबर 1 पेस्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्या शेक इफेक्ट प्रेझेंटवरती येऊन आपला इफेक्ट नंबर 2 इथून कॉपी करायचा आहे. इफेक्ट नंबर 2 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे आणि इथून आपण आता थोडंसं पुढे येऊया. पुढे आल्यानंतर इथून आपल्याला लहान लहान इमेजेस स्टार्ट होत आहेत. तर जिथे जिथे मी तुम्हाला इफेक्ट नंबर 2 ची लेअर दिलेला आहे, बीटमार्कमध्ये तुम्हाला ऑलरेडी मी इफेक्ट नंबर 2 चे लेअर दिलेले आहेत. तर इथे लेअर इथून वरती यायचं आणि तिथल्या इमेजला आपला इफेक्ट नंबर 2 पेस्ट करायचा. त्याच्यानंतर काय करायचं, इथून थोडं पुढे यायचं, इथे एक लेअर आहे, तर इथे आपला इफेक्ट नंबर 2 पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर अजून कुठे, इथे आपला इफेक्ट नंबर 2 पेस्ट करायचा आहे आणि शेवटचा इथे. तर असं चार इमेजेसला आपल्याला इफेक्ट नंबर 2 पेस्ट करायचा आहे आपला, ज्याचे लेअर मी तुम्हाला ऑलरेडी बीटमार्कमध्ये दिलेले आहेत. त्याच्यानंतर शेक इफेक्ट प्रेझेंटवरती येऊन आपला इफेक्ट नंबर 3 इथून कॉपी करायचा आहे. इफेक्ट नंबर 3 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे. इथून आपण आपल्या बीटमार्कवरती येऊया, थोडंसं इथून पुढे यायचं आहे आणि पुढे आल्यानंतर आपण टोटल इमेजेस ॲड केलेत, त्यात आपण मध्ये 3 इमेजेस सलग आपण लहान इमेजेस ॲड केलेले आहेत. तर इथे तुम्ही बघू शकताय सलग 3 इमेजेस लहान आहेत. तर त्या 3 इमेजेसला आपला इफेक्ट नंबर 3 पेस्ट करायचा आहे. पुढे पण तसंच दिसेल तुम्हाला, इथे 3 इमेजेस लहान आहेत. तर तिथे जिथे तुम्हाला 3 इमेजेस सलग लहान दिसतील तिथे आपला इफेक्ट नंबर 3 आपल्याला पेस्ट करायचा आहे. तर इथे एक आहे, अशा प्रकारे काय आपला इफेक्ट नंबर 3 आपल्याला पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपले शेक इफेक्ट प्रेझेंटवरती येऊन आपला लास्टचा इफेक्ट नंबर 4 इथून कॉपी करायचं आहे आणि आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे आणि आता टोटल इमेजेसमध्ये जेवढ्या इमेजेस इफेक्ट द्यायचे राहिलेत त्या सगळ्या इमेजेसला आपला इफेक्ट नंबर 4 पेस्ट करायचा आहे. तर भावून अशा प्रकारे आपला काय व्हिडिओ होतोय, इथून शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपला व्हिडिओ इथून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. आपला व्हिडिओ एक्सपोर्ट स्टार्ट होईल. फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर भावांनो, भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.